जी. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. एका बाजूने आहेत म्हणजेच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. संकेत आणि त्याच्या जोडीला आहे प्रफुल्ल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. सामन्याला झालाय सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. कुणाल बॉलिंग मार्कवर ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला उचलायचं होतं, लिफ्ट करायचं होतं, मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झालेला नाहीये. धावफलक 1 सुरुवात झाली. चांगला संपर्क झालेला नाहीये. संपर्क झाला होता मात्र संपर्क एवढा चांगला नव्हता. 18 चेंडू आपण जर पाहिलं 24 चेंडूमध्ये मला वाटते 60+ धावसंख्या छेद झालेली आहे. याचाच अर्थ जर पाहिला तर एक चांगला बॅटिंग या मैदानावरती होईल याचे संकेत आलेले आहेत. मात्र संकेत सध्या तरी आहे तो नॉन स्टेकेंड वरती. प्रफुल्ल बॉल खेळण्यासाठी सज्ज. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे मात्र शतरक्षक असल्याचा फायदा होणार नाहीये कारण की चेंडू होता ओव्हर पिच आणि चेंडू गेला आहे सीमारेषे बाहेर. षटकार. धावफलकावरती धावा लागल्या जातील त्या म्हणजेच 7 कारण की षटकार आला होता प्रफुल्लाच्या बॅट मधनं. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली शतरक्षक इथे मात्र छेद सुटलाय. काय छोटा नसीब रुठा असं म्हणावं लागू नये त्यासाठी चांगलं शतरक्षण करणं गरजेचं आहे असं वाटतंय आता की विदाउट पैसे फुल पावडर या ठिकाणी प्रत्येकाला लावली जाईल. ही नॅचरल पावडर आहे त्यामधनं आपण निर्माण झालोय जसं म्हटलं होतं. ज्याच्यामध्ये आपण जाणार आहोत ती माती धरणी माता या ठिकाणी सध्या तरी आपल्याला पावडर लावताना दिसते. टिवरीचं मैदान आणि आई मरुदेवी राजावली बी या संघाचं हे आयोजन. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं होतं. टायमिंग केलाय प्रफुल्लाने. सुपर्ब शॉट सिलेक्शन. षटकार. माझी मरुआई बैसली दुतुम गावाचे मठान. 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 चेंडू आणण्यासाठी तिकडे व्हॉलेंटियर्सने तैनात व्हायचा आहे. व्हॉलेंटियर्सला विनंती असेल की आपण त्या ठिकाणी थांबा जेणेकरून चेंडू लवकर येईल. वेळ होणार नाही त्यामुळे त्या ठिकाणी बसावी अशी मी विनंती करतोय. ते कॅमेरामॅनचा जो स्टँड आहे त्याच्या सावलीमध्ये कोणीतरी एकाने खुर्ची घेऊन त्या ठिकाणी बसायला हवं विनंती असेल. तर मग अजून एक मोठा फटका. टायमिंग लाजबाब. चेंडू चाललाय डीप स्कोर लेग रिजन मध्ये. षटकार. कुणीच नाहीये तिकडे पाठवा जरा. चांदण्या चमचम करी आईचा मुकुट शिरावरी. जैसा चांदण्या चमचम करी आईचा मुकुट शिरावरी. आपण जर पाहिली ती म्हणजेच 19 धावा या धावफलकावरती लागल्या. 3 षटकार 1 सिंगल आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. चांगली गोलंदाजीची अपेक्षा आहे सकपाडा संघाला. या गोलंदाजच्या माध्यमातून दरम्यान एक चांगला फटका खेळला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत इथे 1 धाव मिळाली. एका धावेनं धावफलक मात्र पुढे सरकला जातोय तो म्हणजेच 20 या धावसंख्येवरती आणि पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. जाऊया आपण डीजे दादांकडे आणि ऐकूया एक सुंदर असं गीत.
नव्यानं बॉलिंग मार्क वरती विशाल आलाय. इथे थोडासा अडचणीमध्ये सापडलाय संघ जर आपण पाहिला तर तो म्हणजे साकपाडा संघ, कारण की पहिल्या षटकामध्ये त्याने 20 धावा दिल्यात आणि 20च जर करंट रन रेट जर मानलं तर प्रोजेक्टेड स्कोर असेल तर म्हणजे 60च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. नवीन गोलंदाजीवर मार्कवरती विशाल आलाय आणि विशाल याच्यावरती आक्रमण, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. आई मरुदेवी येई धावनी, आई मरुदेवी येई धावनी, आई मरुदेवी येई धावनी, आई मरुदेवी. काय जबरदस्त पट्टा खेळला जातोय. आपण पाहतोय डिजिटलच्या माध्यमातून सुद्धा एक सुंदर असं गीत आई मरुदेवी राजावली या मरुदेवी मातेचं लाभलं जात आहे. दरम्यान विशाल डाउन द लेग, once again another big shot, षटकार. तुझ्या कृपेची साथ मिळू दे माझ्या नशिबाला, तुझ्या कृपेची साथ मिळू दे माझ्या नशिबाला, इच्छा मनाची पूर्ण होऊ दे अनुकरणाला, तिच्या मनाची पूर्ण होऊ दे अनुकरणाला. जसं म्हटलं जातं ना, आई माझी माय माऊली. दरम्यान काय घडतंय काय बिघडतंय पुन्हा एकदा आपण पाहू शकतात. तर एक षटकारावरती षटकार लागले जातात. धावफलक आपण पाहू शकतात ते म्हणजेच 32 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण. हो स्ट्राईक रोटेट झाली बघा, 1 बाउन्स न थ्रो केला होता आणि धाव फलक पुढे सरकते जाऊन पोहोचते तो म्हणजेच 34. 3 षटकांचा हा सामना आहे आणि या 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहू शकतात सुरुवातीच्या या इनिंग मध्ये धावसंख्या भरभराटीने वाढते. आया माझे पोटात दुख चलना माग एखादे भक्ताकडं, आया माझे पोटात दुख चलना माग एखादे भक्ताकडं. हा चेंडू मात्र 9 टाकलाय. काय सुंदर गीत वाजवलं होतं आमच्या डीजेच्या माध्यमातून. मात्र येथे काही ना काही चर्चा करावी लागेल, किंवा जसं म्हटलं जातं एखादी गोष्ट जर आपल्याच होत नसेल तर लगे भक्ताकडे जायला लागतं. मात्र इथे कुठला बघत असा आहे की क्रिकेटमध्ये तुम्हाला तो पावेल का, ती कुठलीच गोष्ट नाही आहे. क्रिकेट आहे, त्याला या गोष्टीपासून फार लांब ठेवायचं असतं. राईट आर्म ओव्हर द विकेट, हवेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतात. थर्ड मॅन क्षेत्रातला शतरक्षक, 1 धाव मात्र मिळेल. धाव फरक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 42 या धाव संख्येवरती. या दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक. धाव संख्या धाव फलकावरती लागली जाते ती म्हणजेच 42 धावा. वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती प्रफुल्ल खेळतोय आणि आता सामना करेल तो संकेत. वाईट बॉल, वाईड न धावफलक पुढे सरकेल 43 या धावसंख्येवरती. बघा 20च्या सरासरीने धावसंख्या पुढे सरकते. मी म्हटलं होतं की प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 60 पेक्षा जास्त जाऊ शकतो, कारण की हवेचा झोत आहे.
जरी मिस टाइम स्ट्रोक झाला तरी सुद्धा हवा चेंडूला सीमारेषेच्या बाहेर नेत असते. टॉप एज लागलाय संकेत याचा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. न भक्ताचे धावत गेलो सांग दान पाहू कोंबडा बकरा योत मांग. न भक्ताचे धावत गेलो सांग दान पाहू कोंबडा बकरा योत मांग. न कसा मी आणू ओढा माना झाला नाडा मी काय रे केला होता पाप. न कसा मी आणू ओढा माना झाला नाडा मी काय रे केला होता पाप. आया माझे पोटान दुख चलना माग एखादे भक्ताकडं. आया माझे पोटान दुख चलना माग एखादे भक्ताकडं. चला थोडीशी घाई करा. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या इनिंगचं आणि ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच कुठला गोलंदाज टाकतोय पाहणं गरजेचं आहे. तर प्रवीण पागी याला आमंत्रित केलाय. मी म्हणेन या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर मात्र एक चांगली मॅच बनू शकते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 43 धावा धावफलकावरती लागल्यात आणि नव्यानं फलंदाज मैदानामध्ये आलाय तो म्हणजेच रुपेश. संकेत अगोदर पुढे आला होता. रुपेशाला मागे ठेवलं होतं. आता रुपेश 1 डाऊन साठी आलाय. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकाच्या. ऑन साइडला प्रफुल्ल याच्या बॅट मधून आलेला एक प्रेक्षणीय असा षटकार. समोशात वटान रोज येतेस तू सपनान जस शेंगदाण्यात चण. माझ्या हृदयात जीव तुझा थोडा जसा पावात भरलाय वडा. माझ्या हृदयात जीव तुझा थोडा जसा पावात भरलाय वडा. संख्या भरभराटीनं पुढे सरकत असताना आपण जर पाहिली तर 49 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 49 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. लॉर फुलटॉस हेलिकॉप्टर शॉटचा प्रयत्न होता. शतरक्षक त्या ठिकाणी आहे सुधाकर. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा सहजतेनं पूर्ण. 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 51 या धावसंख्येवरती. 51 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 51 ऑन द स्कोर बोर्ड. आता मात्र वैयक्तिक प्रफुल्ल याची धावसंख्या जर पाहिली तर 40 या धावसंख्येवरती तो खेळतोय. हवेमध्ये चेंडू टॉप एज लागलाय. चेंडूच्या खाली शतरक्षक आणि फलंदाज बाद. आया वाडीन पोपई पीक आया वाडीन पोपई पीक आया मंगारी बघ ना गो मालिक दिक आया वाडीन पोपई पीक. थोडंसं करेक्शन होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या किती झाल्या? 51 धावा आणि मला वाटतं प्रफुल्ल नाईक किती धावांवरती बाद झाला? 48. 14 चेंडू मध्ये. आम्हाला लास्ट जी माहिती मिळाली 2 धावा फक्त कमी पडल्या प्रफुल्ल नाईक याला त्याच्या 50 पर्यंत जाण्यासाठी. मी विनंती करेन यानंतरचा जो मॅच असेल त्या कर्णधारांना श्री साई गणेश चिचपाडा आणि एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी ही
हे षटक समाप्त झालं की लगेच टॉस आपण करणार आहोत. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, चांगला चेंडू. बघा एक फलंदाज बाद झाला जो चांगले फटके खेळत होता. त्यानंतर असं वाटलं की थोडासा धावसंख्या ही थांबू शकते या ठिकाणी. एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळलेला आहे तसंच खेळावं लागेल. इथे मात्र एक चांगली गोलंदाजी, धावफलक आपण पाहू शकतो. जो फलंदाज नव्यानं मैदानामध्ये आलाय, न्यूमॅन नितीन, हा खेळाडू जो मैदानामध्ये आलेला आहे. नितीन आणि रुपेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. डाऊन एक खराब गोलंदाजी, वाईट न धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे असा 52 धावा धावफलकावरती लागले जातात. किती चेंडू टाकून झाले तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. यस, 5 बॉल झाले का? बॉल 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. यस, तर लास्ट चेंडू. क्या बाद आहे, सुरेख गोलंदाजी, डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. काही गरज नव्हती, एक धाव गेली होती. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी जात असताना पाहायला मिळते. मात्र आपण जर पाहिलं तर 2च धावा मिळतील 22च्या रूपानं. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 54 धावा लागल्यात, 55चं लक्ष दिलंय. तर चला आपण टॉस करण्यासाठी बेलकडी संघ आपण अजून सुद्धा आलेला नाहीये टॉस बॉक्स मध्ये. आणि श्री साई गणेश चिचपाडा संघ आपण सुद्धा या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये अजून सुद्धा आलेलं नाहीये. नाही तर आपल्याला एक षटक कमी करावं लागेल. तर बघा, अंडापाव वडापावची सोय आहे मागे. जर कुणाला वाटलं नाश्ता करण्यासारखं तर मागे, मांडवाच्या मागे अंडापाव आणि वडापाव आहे. खेळाडूंनी लक्ष द्या. ती सोय असेल, मात्र पैसे देऊन की फुकट ते सुद्धा सांगा. बरोबर, पैसे देऊन घ्या, पण आहे, परंतु सोय आहे. बघा, मांडवाच्या मागे अंडापाव वडापाव आहे, परंतु पैसे देऊन खायचं आहे. तर पहिल्या दिवसामधला चौथा सामना श्री साई गणेश चिचपाडा वर्सेस एन्जॉय ग्रुप बेलगडी यांच्यामध्ये हा सामना होईल. नाणेफेकीचा कॉल होणार आहे. साईनाथ मोहिते यांच्या हाताने नाणेफेकीचा कॉल उडवणार आहे. तर शापा आणि आलेला आहे शापा. तर बेडकडी संघाने नाणेफेकीचा जिंकलेला आहे आणि निर्णय ठेवायचा आहे. बॅटिंग फलंदाजी घेतलेली आहे. चालेल, मी जास्त वेळ घेणार आहे. जाऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण, जिथे सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, हार्दिक शुभेच्छा असतील.
न पल्याये रस्त्याला दुखतीन पाय निरोप आलाय तो एव्याला बाय आता हांगना ग एकला करू मी काय न त्याला गो आया तू डोंगराला जाय न पल्याये रस्त्याला दुखतीन पाय निरोप आलाय तो एव्याला बाय आता हांगना ग एकला करू मी काय आपुत गो जोडीला निरोप कोणी धाडीला पोटाला माये रे लाई भूक आपुत गो जोडीला निरोप कोणी धाडीला पोटाला माये रे लाई भूक आया वाडीन वाडीन पोपै पीक आया वाडीन वाडीन पहिल्या पोपै पीक चेंडूवरती विकेट मिळालाय आणि इथून टार्गेट जे आहे ते 55 धावांचं पार करायचं असेल तर मात्र इथे आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल अशा विकेट टाकून जमणार नाहीये चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहूया काय घडतंय तर पहिल्या चेंडूवरती अतिश याला विकेट मिळालाय अतिश एक चांगला गोलंदाज आहे अतिश याला भरपूर वेळेपासून पाहतोय शैलेश सुद्धा सध्या आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये उभा आहे क्या बात आहे हवेमध्ये चेंडू आहे चेंडू खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न मात्र इथे भरपूर लांब राहिला होता शतरक्षक आणि सागपाडा संघ आपण जर पाहिला तर नक्कीच तो थोडक्यामध्ये मानणार नाहीये त्यांना माहिती आहे की आम्ही 60 धावा चेस केल्यात अगोदर त्यामुळे प्रयत्न तोच असेल फलंदाज सुधाकर आणि जयन याचा 18 चेंडू 55 धावा एक एवढ्या मोठं लक्ष नसेल या मैदानावरती फक्त टायमिंग चांगली करावी लागेल अतिश डावऱ्याचा जो गोलंदाज आहे त्याला प्रथम पहिल्याच षटकामध्ये आमंत्रित केलं गेलंय मला वाटतं बेलकडी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि गुरुदादा काय निवडलंय तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली असेल बेलकडी संघाने मला वाटतं निर्णय जो दिलाय गुरुदादा आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे बेलकडी संघाने बॅटिंग घेतलेली आहे लक्षात असू द्या समोरचा संघ आहे त्याने सज्ज राहायचं फिल्डिंगसाठी हवेमध्ये चेंडू आहे चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर सुपर शॉट सिलेक्शन बिग शॉट सुंदर सुंदर गीत वाजवले जातात डीजे दादांच्या माध्यमातून इथे धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा धावफलकावरती लागल्या जातात अतिशयाच्यावरती आक्रमण चढवलंय अजून एक चाललाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा आणण्यासाठी षटकार चला तो बॉल इकडे फेका कारण की मला वाटतं तिकडे चिखल असावं किंवा पाणी असावं त्यामुळं चेंडू तिथेच ठेवा दादा सुकू द्या टॉस बॉक्सचा इच्छा इथे ठेवून द्या थोडासा साफ करा आणि नंतर यस अजून एक बॉल हवाय मला वाटतं पहिला ओव्हर आहे पहिलं षटक सुरू आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर नक्कीच एक नवीन चेंडू पुरवला जाईल
बघा वसई दिवा लोकल या ठिकाणी किती वेळा दिसेल आपल्याला आज, तर हिसाब नसेल त्याचा, कारण की जेव्हा आपल्याला जायचं असतं तेव्हा ती ट्रेन लेट असते. मात्र आपण बसल्याच्या नंतर बऱ्याच वेळा आपल्या समोरून येता जाताना दिसेल. सध्या DBN लाईव्हचे प्रतिनिधी जे आहेत ते आमच्या या परिसरामध्ये नक्कीच वारंवार येत असतात. तर मला एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. अतिशयच्या बॅटमधून हातातनं निघलेला एक चांगला चेंडू. अतिशय बऱ्याच दिवसानंतर आपण जर पाहिलं तर त्याला याची डोळा पाहतोय बॉलिंग करताना. जेव्हा अगोदर तो खेळायचा तेव्हा थोडंसं वयानं लहान होता, मात्र आता भरपूर मॅच्युरिटी त्याने प्राप्त केलेली आहे. टॉप एज आणि फलंदाज बाद. ती पोरी सहबेस मलम केसती सहबेस जबरदस्त कालच्या नाईट जी भारतीय संघासाठी लकी ठरली गेली. मी म्हणेन नक्कीच एक चांगलं क्रिकेट खेळलं गेलं भारतीय संघाद्वारे. आणि आपण जर पाहिलं तर जे जुना क्रिकेट पाहतात त्यांच्या माहितीमध्ये असेल, कारण की चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे एक वर्ल्ड कप म्हणून बेस्ट संघांमध्ये खेळली जाणारी स्पर्धा काल भारताने पटकावलेली आहे. एक मिनी वर्ल्ड कप म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ओ हो 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 ओव्हर पिच डिलिव्हरी आणि त्याच्यावरती केलेला प्रहार, हा आलाय षटकार. पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. अगं बोट दिसी आलू काल ना पुरी तुझ्या घालवला काल आलो मी ते रातीला ना जग मला भेटी दिसेना. या ठिकाणी बाला सिंगर जरी या जगामध्ये नसले तरी त्यांच्यावरती हे गाणं जे फेमस झालं बाला सिंगर, हे गाणं फार अजूनपर्यंत मनाला भिडणार आणि साधं सिंपल एक गीत बघायला मिळालं. दरम्यान या चेंडूकडे जाऊया. शैलेश याच्या बाजूने खेळला चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण शैलेश याच्या माध्यमातून केलं जात आहे. धावफलक 1 की 2 पुढे सरकलं तर 1 पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 21. तर दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झालेत. अजून सुद्धा आपण जर पाहिलं तर किती धावांची गरज असेल मला वाटते अजून सुद्धा 10 चेंडू आणि 34 धावांची गरज. 10 चेंडू 34 धावांची अजून सुद्धा गरज असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र एक निर्धाव चेंडूची समाप्ती. 9 चेंडू 34 धावांची गरज आहे. बघा एक चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं रात्रीच्या मॅच मध्ये. ती एक व्हाईट क्रीम कलरचा जो कोट आहे ते एक फ्राईड असतो, ते चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला दिली जाते. तसंच काहीसं या आज खेळणाऱ्या संघांच्या माध्यमातून प्रयत्न असेल, मात्र कोटचं नाही. तर इथे एक षटकार खेळलाय आणि या ट्रॉफी जिंकण्याच्या बाजूने अजून वाटचाल करण्याचा प्रयत्न करतायत. पाणी पडतय गराणी किनाऱ्याला, पाणी पडतय गराणी किनाऱ्याला, पाणी पडतय गराणी किनाऱ्याला, पाणी पडतय. थँक्यू. पाणी पडतंय किनाऱ्याला आणि त्याच्या पुढचं सुद्धा कडवं आम्ही तुम्हाला ऐकू. मात्र मॅच चालू आहे मैदानामध्ये. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, ब्रिलियंट शॉट दॅट इज, सुपर बॅटिंग. कुठला खेळाडू त्या ठिकाणी आहे तर नक्कीच विशाल. यस डीजे. माणसं लावल्यान ग हे
बारीक धाकट्या पेढीमध्ये आवनी घेतलाय गो मोठ्या पेढीमध्ये मागणं शिजलाय गो राणी थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. शैलेश टेन्शन मध्ये आलाय. अर्थातच येणारच, कारण का आपण जर पाहिलं मॅच सिच्युएशन आहे. हो 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 काय घडला, बॅटला लागलाय चेंडू, एकदा पुन्हा होत्या, दुसरा धावाचा प्रयत्न, शतरक्षकाला चेंडूला उचलतोय, फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. डीजेने गाणं वाजवलं होतं की नक्कीच पाणी पडतंय किनाऱ्याला आणि भेटली कशी तू या पिणाऱ्याला. सध्याचा जमानाच आहे, कारण की पिणारा असला तो लवकर पसंत केला जातो. चांगला साधा असेल त्याच्याकडे मात्र कोणी पाहत नसतं. असो, जसं म्हटलं जातं ना की सरळ वंडी असली ना, सरळ लाकूड असतं ना, ते लवकर फुटतं. मात्र वॉलपेलांचं लाकूड असतं त्याच्याकडे फोडायला कोण जात नाही, का ते फुटणार नाही. जसं दिसतं तसं नसतं. जाऊन या, म्हणूनच जग फसतं. डीजे पालघरची पोर कशी दिसायला भारी ना रंगाने गोरी, आई आम्हाला सांग का तशी पशी बरी जमल तुमची जोरी. पालघरची पोर कशी दिसायला भारी ना रंगाने गोरी. थँक्यू डीजे. काय सुंदर सुंदर गीत वाजवले जातात. दरम्यान संकेत आलाय शेवटचा षटक टाकण्यासाठी. किती धावांची गरज आहे? 20. एज लागला होता शतरक्षक, त्या ठिकाणी यष्टी रक्षक. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, एकदा पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल पाहणं गरजेचं आहे. अतिशय चेंडूवरती, चेंडूला उचलतोय, फेकतोय, थ्रो मात्र अजून एकदा डोक्याच्या वर. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. जसं म्हटलं जातं एक वाक्य या ठिकाणी की संयम ठेवा. संयम ठेव मित्रा, ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्याने काहीतरी विशेष लिहिलंय, म्हणूनच हा फटका मी म्हणेन थोडासा कमी मोठा लागला, कारण की 2च धावा मिळाल्या. 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. इथनं जिंकलात तर डायरेक्ट 3ऱ्या फेरीमध्ये जायची संधी मिळते आणि आराम करायची संधी मिळते, शांत बसायची संधी मिळते, आणि पराभूत झालात तर टेन्शन मध्ये घरी जायची संधी मिळते. हो हो हो, वॉट बॉल. 4 चेंडू आणि आता 18 धावांची गरज असेल. 4 चेंडू 18 धावा. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना रंगलाय. संकेत त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. सामना सुरू आहे तो म्हणजे सागपाडा विरुद्ध नायगाव या 2 संघादरम्यान. ऑन साइडला रॉबिन उथप्पा प्रमाणे पदतालित्य षटकार, आणि या षटकारांची लक्ष थोडस जवळ आलाय. दूर नको जास. पोरा तू असाच करस, वायदा करस, ना विसरून जास. पोरा तू असाच करस, वायदा करस. थँक्यू डीजे. इथे मात्र वातावरण गरम झालंय. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. सामना करेल तो म्हणजे समोर आहे अजून एक मोठा फटका. जयनेच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. मोठा मोठा पाणी पड, दिल माझा अर्ज तुला गवत. मोठा मोठा पाणी पडाव, दिल माझा परशा तुला गवस. मोठा इथे मात्र काय घडतंय, रात्री भरपूर जणांनी डान्स केला असेल, त्यामध्ये लिटल मास्टर सुनील गावस्कर सरांचा सुद्धा डान्स आपण पाहिला. इथे डान्स करण्याची संधी दिली जाते, ती म्हणजे जयन याच्या मार्फत, ती म्हणजे सागपाडा संघाला. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. मात्र मी नेहमी म्हणतो की जेव्हा 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असेल, 30 धावांची गरज असेल, तेव्हा टेन्शन मध्ये नसता फलंदाज. आता 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे, आता थोडासा टेन्शन मध्ये असेल, कारण लक्ष दिसू लागलाय. आणि बघा, एखादा प्रवास आपण करत असाल, चालत असाल, डोंगरावरती चढत असाल आणि लक्ष जवळ आलं की आपले हातपाय थोडेसे थकायला लागतात. हा एक माइंड गेम आहे.
दरम्यान 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. सरळ खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली संकेत फिरतोय चेंडूच्या खाली आणि इथे मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोल्डन चौकार. मी म्हटलं होतं की प्रेशर इथे असतो. प्रेशर हा इथे असतो. शेवटच्या क्षणी गोल्डन चौकाराची गरज आहे. आपण पाहतात हितेश स्मृती चषक 2025 चा हे आयोजन. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. काय जबरदस्त मॅच मध्ये आलाय तो म्हणजेच आता मात्र शतरक्षण करणारा संघ. काय घडेल काय बिघडेल. समोर राहणाऱ्या खेळाडूला विनंती आहे जोपर्यंत चेंडू फलंदाज खेळत नाही तोपर्यंत कुठलीही हालचाल होणार नाही ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. जर तुमची हालचाल झाली तर या ठिकाणी पंच सक्षम आहेत. कुठलीही हालचाल होऊ नये. काय जबरदस्त मॅच. 1 चेंडू 4 धावांची गरज. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली शैलेश आलाय. शैलेशच्या हातामध्ये चेंडू सटकला जातो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 1 धावेच्या फरकाने संघ जिंकलाय. कंपल्सरी स्कोर असल्यामुळे 2 धावा. गायदरा रवी